हा चालू करा. करते. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आता आपण पुढच्या मनाच्या श्लोकांकडे जाणार आहोत आणि आपण थोडस पुढे जातो सध्या, म्हणजे 2-2, 3-3 श्लोक असे घेत पुढे थोडे चाललोय आपण, कारण सुरुवातीला अगदीच आपल्याला वेळ लागला होता. आणि आज इकडे 14 ऑगस्ट आहे भारतामध्ये, तुमच्याकडे सकाळ आहे अमेरिकेमध्ये. म्हणजे आमच्या इथे स्वातंत्र्याची पूर्वसंध्या आहे इथे, आणि म्हणून सगळ्यांना आधी शुभेच्छा देते. आणि खरं स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला भगवंताच्या कृपेमुळे भोगता यावं अशी एक प्रार्थना आपण त्या भगवंताच्या चरणी करूया. कारण स्वातंत्र्य आणि स्वैर याच्यामध्ये फरक आहे. स्वैर वागणं याला काही बंधनं नसतात, आणि स्वातंत्र्य जे मिळतं ते बंधनातून जेव्हा आपण पुढे जातो, आपण स्वतःला साधन चतुष्टय संपन्न करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकतो आणि स्वतःला बदलतो, आणि बंधनातूनच आपल्याला मोक्षापर्यंत जाता येतं, आणि तेच खरं स्वातंत्र्य आहे. त्याच्या अशा अर्थाने आपल्याला ते स्वातंत्र्य मिळो म्हणून भगवंताच्या चरणी आपण आधी प्रार्थना करूया आणि आपल्या या विषयाकडे परत येऊया. आज आपण मागच्या वेळेला आपण जे श्लोक घेतले होते त्याच्यामध्ये आपण मनी मानव व्यर्थ चिंता वाहते असा श्लोक घेतला होता, आणि व्यर्थला आपण अंडरलाईन केलं होतं. आणि तेव्हा आपण एक पारमार्थिक संकल्पना जी होती ती आपण घेतली होती, आणि ती संकल्पना होती ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत. आणि ईशकृत द्वैत आपल्याला बाधतच नसतं आणि जीवकृत द्वैतच बाधत असतं, म्हणून ते व्यर्थ वाहणं आहे असा अर्थ आपण लावला होता त्या श्लोकांना. आणि मग ते सत्य आणि मिथ्य, मना सत्य ते सत्य वगैरे असे श्लोक मागच्या वेळेला आले होते. आणि सत्य म्हणजे काय, मिथ्य म्हणजे काय, असं आपण सगळं मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि जर आपल्याला नक्की सत्य म्हणजे काय आणि मिथ्य म्हणजे काय, आणि मिथ्या जगातच आपण जर वावरत बसलो तर काय होतं हे समर्थ पुढच्या श्लोकांमधनं सांगणार आहेत. आणि आपण काय करणार आहोत तर 2 काय होतं असे श्लोक एकत्र घेणार आहोत, आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये समर्थांनी उपाय पण दिलाय, आणि म्हणून तो श्लोक पण आपण एकत्र घेणार आहोत. म्हणून आज आपण काय करणार आहोत तर 20वा, 21वा आणि 22वा असे 3 श्लोक आपण आज एकत्र घेणार आहोत. मी नेहमीसारखं आधी श्लोक 3 कुठले आपण आज घेणार आहोत ते आधी वाचून दाखवते. 20वा श्लोक आहे, बहुहिंपुटी होई जे माये पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोदे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. आता मागच्या वेळेला आपण व्यर्थला अंडरलाईन केलं होतं, तसं आपण या श्लोकामध्ये गर्भवासी याला अंडरलाईन करणार आहोत. म्हणजे कुठे आपल्याला फोकस करायचं आणि आपण कशामधनं सुटायचंय, का हे समर्थ सांगताय असं आपण बघणार आहोत. आणि सरळ अर्थ फार सोपा आहे. बहुहिंपुटी, हिंपुटी म्हणजे खूप त्रास, यातना, बांधील अशा गोष्टी त्याला मायेच्या पोटामध्ये जेव्हा तो जीव असतो तेव्हा ते सगळं त्याला भोगावं लागते. ते बहुहिंपुटी, आणि थोडा त्रास नाही, खूप मोठा त्रास आहे असं समर्थ म्हणताय. बहुहिंपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना त्याची मोठी. आपणच आपल्या मनाला समजवायचंय की या यातना कशाला भोगतोयस बाबा तू. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, कारण या गर्भवासामध्ये निरोधे म्हणजे विरोध, त्याला बाहेर निघता येत नाहीये, त्याला कोंडून ठेवल्यासारखं झालंय. आणि पचे म्हणजे तो तिकडे उभला जातोय, कारण किती त्या आतमध्ये सगळं बंदिस्त, नाकातोंडात काय त्याच्या जात असेल दुर्गंध, ते सगळं दासबोधामध्ये तो समास वाचावा, समर्थांनी ते सगळं दिलेलं आहे. आणि आपण टिपिकल त्या अर्थाने आज बघणार नाही होत. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याला अभ्यास करताना एक नवीन धागा मिळतो अभ्यासाचा, नवीन पद्धतीने आपण प्रत्येक वेळेला अभ्यास करत असतो. तर निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, हा कोंडून जो ठेवलेला आहे हा जीव त्या गर्भवासामध्ये, याच्यामधनं सुटण्यासाठी समर्थ आपल्याला हे सगळे श्लोक सांगतात. अधोमुख रे दुःख, कारण उलट टांगलंय त्याला, आणि हा सगळा साधा अर्थ आपल्याला कळतोय. हा 20वा श्लोक आहे. त्याचा पुढचा श्लोक असा आहे, आता अंडरलाईन इकडे आपण गर्भवासाला केलं बरं का आधीच्या श्लोकामध्ये. 21वा श्लोक वाचून दाखवते. मना वासना चुकवी येर झारा,
ते मनालाच सांगावं लागतं. आणि वासना म्हणजे काय, कामना म्हणजे काय, या सगळ्याचा विचार आधी झालेला आहे. म्हणून आपण पुन्हा तो घेणार नाही आहोत, कारण आपल्याला आता तो कळतंय, ते कळतंय आपल्याला. पुढचं चरण आहे मना कामना सांडिरे द्रव्य दारा. कारण द्रव्य म्हणजे पैशामध्ये अडकणं, आणि दारा म्हणजे पत्नी किंवा पत्नीसाठी पती किंवा तिचं घर, तिचे मुलं, त्याच्यामध्ये ती अडकणं, त्याला आणि तिला अडकणं फार सोपं असतं. म्हणून मना कामना सांडिरे द्रव्य दारा असं सांगतायत समर्थ. आणि आपण याच्यावर थांबणार नाही आहोत त्या श्लोकामध्ये, कारण आपल्याला त्याचा अर्थ कळतोय. आणि पुढे समर्थ म्हणतायत त्याच्या पुढच्या चरणामध्ये, मना यातना थोर हे गर्भवासी. आता इकडे आपल्याला अंडरलाईन कुठे करायचं, या श्लोकामध्ये गर्भवासी याला अंडरलाईन करायचं, कारण त्याला धरून आज आपला पुढचा विचार आहे सगळा. मना सज्जना भेटवी राघवासी. म्हणून या सगळ्या यातनांमधनं सुटण्यासाठी मनाला आपल्याला राघवाला भेटवलं पाहिजे. आणि ते कशा पद्धतीने भेटवलं पाहिजे, म्हणजे जर गर्भवास चुकवायचा असेल तर समर्थ त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला उपाय देत आहेत. 22वा श्लोक, आणि किती सुंदर श्लोक आहे हा. समर्थ असं म्हणतात, मना सज्जना हित माझे करावे. त्या मनानेच आपलं स्वतःचं हित करून द्यायचंय. म्हणजे कोणीतरी बाहेरून येईल आणि आपलं हित करून देईल असं नाहीये. आणि हित 4, 5, 10 वेगवेगळ्या प्रकारचे हित असं नसतंच. हित म्हणजे एकच आहे, स्वतःचं स्वस्वरूप म्हणजे काय ते जाणणं म्हणजे हित आहे. आणि ते स्वतःच्याच मनाला आपण स्वतःहूनच करून घ्यायला हवंय. समर्थ म्हणतात, मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. आता या चरणामध्ये आपल्याला कुठे फोकस करायचंय, कशाचा विचार करायचाय, तर दुसऱ्या चरणाचा विचार करायचाय की रघुनायका दृढ चित्ती धरावे. कारण हा उपाय जर त्या गर्भवासामधनं सुटायचा असेल तर जोपर्यंत रघुनायकाला दृढ धरत नाही तोपर्यंत याच्यामधनं सुटत नाही. अशा पद्धतीचे हे 3 श्लोक आज आपण घेणार आहोत. म्हणजे एकदा सुरुवातीलाच आपल्याला कळलं की आपल्याला कसला विचार करायचा आहे, तर आपली मानसिकता ते ऐकण्यासाठी तयार होऊन गेलेली असते. तर एक एक करून सुरुवात करूया. कारण गर्भवास याला आपण जे म्हणतो की आज आपण त्याच्याबद्दल, कारण आपल्याला काय वाटतंय की 9 महिन्यांचा हा गर्भवास आहे असं आपल्याला वाटतं, बरोबर की नाही. मातेच्या उदरामधला 9 महिन्यांचा जो काळ आहे, 9 महिने 9 दिवस जे काही सांगितलेलं आहे, पण हा गर्भवास आपण आज वेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते काय आपल्याला वाटतंय तसं आपण ते मांडत नाही आहोत. आपण हे विचार शास्त्राचा आधार घेऊन मांडतो आहोत. कारण आता आधार घेणार आहे ऐतरीय उपनिषद. ऐतरीय उपनिषदामध्ये हा विषय येतो आता जो आपण मांडणार आहोत पुढे. आणि ते उपनिषद असं म्हणतं बघा, पटकन ते वाक्य काढायला थोडंसं अवघड जाऊ शकतं, परत रिपीट करीन मी. ऐतरीय उपनिषद असं म्हणतं की जीवाचा जो जन्म होतो, मनुष्य देहाचा जन्म आपण म्हणूया, जीवाचा जो जन्म होतो तो त्या देहासाठी त्या जीवाचा 3रा जन्म आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे ऐतरीय उपनिषद म्हणतं. म्हणजे काय, परत म्हणते मी, म्हटलं की थोडंसं अवघड वाटू शकतं पटकन ते कानाला, कारण मी पहिल्यांदा जेव्हा तो अभ्यास केला तेव्हा मला ते मी अडले होते तिथे. म्हणजे नक्की काय काय सांगायचं या उपनिषदाला असं माझं झालं होतं. ते उपनिषद असं म्हणतंय की जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्या देहासाठी त्याचा तो 3रा जन्म असतो त्या देहासाठी. म्हणजे काय, आता हा सगळा शास्त्रीय प्रकार आहे, फक्त समजून घ्यायचंय, सिस्टीम तात्विक प्रकारे ते कसं आहे ते समजून घ्यायचं. या उपनिषदात असं सांगायचं आहे की तो जीव जेव्हा इथे जन्माला आला या देहामध्ये, या पर्टिक्युलर देहामध्ये, पण त्याच्या आधी तो कुठल्या तरी देहात असणार की नाही, बरोबर की नाही. म्हणजे त्या देहात जेव्हा तो मरण पावतो, त्या देहात जेव्हा तो मरण पावतो तेव्हा या देहासाठी जे पुढे त्याचा देह तो घेणार आहे ते त्या देहासाठी त्याचा तो जन्म मानलाय. कारण तिकडे ती सारवासारव सगळी चालू व्हायला लागते की पुढचा जन्म कुठला घ्यायचा आहे, काय कर्म आतापर्यंत केलेत, म्हणून तिथूनच पुढच्या जन्माची सुरुवात आहे. बघा उपनिषद काय सांगतंय आपल्याला, आधीचा देह जेव्हा सुटतो तेव्हाच पुढच्या देहाची सुरुवात होतेच की तयार. ज्यांना मोक्ष मिळालाय, मुक्ती मिळालाय त्यांच्याबद्दल बोलत नाही, आपल्या सर्वसामान्य जीवांबद्दल हा सगळा विचार चालू आहे की त्याची पुढच्या जन्माची तयारी व्हायलाच लागते. आणि तोच त्याचा पहिला जन्म मानलाय त्या पुढच्या देहासाठी. काय विचार आहे, काय म्हणजे गर्भवास हा आपण 9 महिन्यांबद्दल बोलतोय. आणि इकडे गर्भवास कुठून सुरू झालाय, कुठून तिथून, म्हणजे एक देह सोडल्यानंतर गर्भवासात आपण पुढे परत, हा पहिला जन्म. मग नंतर 2रा जन्म म्हणजे जेव्हा स्त्री आणि पुरुष बीज एकत्र येतात तेव्हा काहीतरी चैतन्य निर्माण होत असेल तिथे,
आणि तो जन्म उदरामधला स्त्री आणि पुरुष बीज एकत्र आल्यानंतरचा उपनिषद म्हणते की तो त्या जीवाचा दुसरा जन्म आहे. आणि जो ऍक्च्युअल जन्म होतो, जो जीव जन्माला येतो, आपण म्हणतो की जन्माला आला आता, उपनिषद असं म्हणतं की तो त्याचा तिसरा जन्म आहे. आणि मग आता आपल्याला असं कळतंय की गर्भवास जो आहे तो हा तिथून सुटल्यानंतर जो मातेच्या उदरामधनं बाहेर येईपर्यंत जे आहे तो गर्भवास आहे. एक पुढे अजून एक विचार मांडायचा प्रयत्न करते, पण तो सखोल घेत नाही आता. कारण जर तो विचार मी आता पुढे आता जे मी सांगणार आहे तो विचार जर मी सखोल घेतला तर आपला ट्रॅक चेंज होईल. कारण तो संपूर्णपणे वैदिक म्हणजे काय वेदांत शास्त्रपर असा विचार आहे. वेदांतामध्ये सूक्ष्म हा जो देहामधनं बाहेर निघतो तो सूक्ष्म देह असतो की नाही, म्हणजे वैयक्तिक सूक्ष्म देह बाहेर पडला बरं का. सोप्यात सोपं करून घ्यायचा प्रयत्न करूया. पण आपले विचार व्यष्टी आणि समष्टीला धरून आहेत. आणि समष्टीमध्ये सगळ्यांचे सूक्ष्म देह एकत्र, म्हणजे व्यष्टीच्या सूक्ष्म देहाला म्हणतात तेजस. पडू देत कानावर हे शब्द. आणि हे शब्द कळल्याशिवाय आपल्याला बरोबर दासबोध कळत नाही. कारण दासबोधामध्ये येतंय हे सगळं. अभिमानी कोण कुठल्या देहाचा आहे, सूक्ष्म देहाचा, कारण म्हणजे कारण देहाचा काय, महाकारण देहाचा काय, व्यष्टीसाठी काय, समष्टीसाठी काय, हे सगळे शब्द खडखड खडखड समर्थ सांगतायत. आणि आपल्याला खूप सारं एक्सप्लेनेशन तिकडे मिळत नाही आणि अनुत्तरित राहतात हे. म्हणून आपल्याकडे शास्त्राकडे यावं लागतं आपल्याला की नक्की हे काय आहे समजण्यासाठी. आता फक्त उच्चार करते की समष्टीसाठी सूक्ष्म देहाला, म्हणजे सूक्ष्म देहासाठी हिरण्यगर्भ असा शब्द शास्त्राने वापरलेला आहे. म्हणजे बघा, सूक्ष्म देहासाठी हिरण्यगर्भ म्हणजे सगळ्यांचे सूक्ष्म देह एकत्र येऊन समष्टी लेवलवर शब्द काय आहे, अभिमानी कोण आहे त्याचा, लिंग देहाचा समष्टी अभिमानी. अभिमानी म्हणजे काय ते आता खूप सांगत नाहीये मी, कारण मी जसं म्हटलं मग असे ट्रॅक चेंज होईल. पण कानावरनं पडू देत आपल्या, कधीतरी जेव्हा परत विषय येईल ते सांगायचा तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलूया खूप. पण आता फक्त जाणण्यासाठी त्याचं नाम काय आहे, त्या अभिमानी देहाचं नाम काय, तर ते आहे हिरण्यगर्भ. आणि इकडे गर्भ शब्द आला का, आज आपण कशाला अंडरलाईन दिलंय, गर्भ. आणि सगळ्यांचे सूक्ष्म देह मिळून हे हिरण्यगर्भ. म्हणजे हा जो आपला जीव एका देहामधनं बाहेर पडून दुसरीकडे सगळीकडे जातोय, हा गर्भामधलाच सगळा प्रवास चालू आहे असं आपण समजूया. आणि आपल्याला गर्भवास म्हणजे काय आहे हे आपल्याला पटकन इथे कळतं. सोपं नाहीये ते समजून घेणं पटकन. ते 9 महिन्यांबद्दल ते वाचण्यासाठी आपण नक्कीच समर्थांच्या दासबोधाकडे जाऊया, कारण त्यांनी इतकं सुंदर उत्तम त्यांनी सांगितलंय आपल्याला. आणि का सांगतात समर्थ एवढं, त्याच्यात मागे हेतू आहे की आपल्या मनामध्ये त्या परत जन्म घेण्याबद्दलचं वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे, त्यासाठी हे ऐकायचं. आणि दुसरं म्हणजे आपण तिथे काहीच करत नसतो, आपण फक्त कर्म करत बसतो स्वतः कर्तृत्व घेऊन. आणि मग हे सगळं ईश्वरी नियोजनानुसार इथून तिथे जाणं हे आपल्या नकळत सगळं घडतंय. कोण करताय ते, ईश्वरी नियोजनानुसार हे सगळं घडतंय, आपण ते कर्तृत्व आपलं नाहीच आहे. म्हणून जेव्हा आपण अशा पद्धतीने संकल्पना ऐकतो तेव्हा त्या ईश्वराबद्दलची शरणागती आपल्या आतमध्ये निर्माण होते. आणि म्हणून हे आपण सगळं ऐकायचं. गर्भवास म्हणजे नक्की काय आहे आपल्याला कळलं. कारण काय होतं बघा, जेव्हा एखादा जीव जेव्हा त्याची मरण घटिका जवळ येते, जेव्हा त्याला तो देह सोडायचा आहे, तेव्हा काय होतं, आता हे गरुड पुराणामधला विषय सांगते बरं का मी. आणि परत हेच भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. काय होतं त्या जीवाचं, आणि त्याच्या नकळत होतंय. एरवी सगळं कर्तृत्व मी घेत असते, ते प्राण सोडताना ते कर्तृत्व माझं नाही, मला नाही ठरवता येत कधी ठरवायचं ते. काय होतं की सगळे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि हे सगळे सूक्ष्म आहेत. कारण बाहेर डोळा अवयव स्थूल आहे, पण डोळ्याला दिसत नसून हा आपण विचार केलाय हात आहे, हात अवयव आहे फक्त, त्याला नाही कळत. त्याच्या मागे हस्त नावाचे इंद्रिय आहे, डोळे आहेत, चक्षु नावाचे इंद्रिय आहे, कान आहेत, कानाच्या मागे श्रोत्र नावाचे इंद्रिय आहे. हा आपला झालाय विचार. आता मरण घटिका जेव्हा जवळ येते, अगदी समीप येते, तेव्हा काय होतं की हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आणि मन म्हणजे आपण अंतःकरण म्हणूया, पण मन बुद्धी चित्त हे सगळं मन असं आपण त्याला म्हणूया, ते सगळं एकत्र प्राणामध्ये येतं. प्राणामध्ये ते सगळं येतं. आणि तो लिंगदेह, आता आपण लिंगदेह म्हणजे सूक्ष्म देह या सगळ्यांचा, तो लिंगदेह उदान वायूवर स्वार होऊन, कारण उदान वायू वर जातो,
आणि उदान वायूवर स्वार होऊन ते प्राण बाहेर पडतात. काहीतरी तरी बाहेर पडायला पाहिजे की नाही, कारण देह तिथेच पडलेला असतो समोर. काहीतरी गेलंय, मग काय गेलं आहे? तर हे याला आपण लिंग देह असं म्हणतो. आणि भगवद्गीता तेच म्हणतीये. भगवद्गीता असं म्हणते 15:7, 15वा अध्याय 7वा श्लोक. भगवद्गीता असं म्हणते, मनषष्ठानी इंद्रियाणी, मन आणि इंद्रिय पुढची. मनषष्ठानी इंद्रिय प्रकृतीस्थानी कर्षती. ते काय करतो जीव? ते सगळ्या इंद्रियांना आणि मनाला आकर्षित करून घेतो, स्वतःकडे खिचून घेतो, आणि ते घेऊन तो बाहेर पडतोय. काय विचार आहे हो? आणि जेव्हा पुढे आपण जन्माला येतो तेव्हा तेच घेऊन पुन्हा जन्माला येतोय. आपण जुनेच आहोत, आपण जुनेच आहोत. आपलं मन, बुद्धी, चित्त, अहम हे तेच आहे. एका म्हणणं पुढचं चाललंय. या गर्भवासामधनं कसं चाललंय ते विचार चाललाय आपला. आणि हा सगळ्याच्या पुढे गरुड पुराण आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतं की काय होतं, की जीव जेव्हा बाहेर पडतो, हा बाहेर गर्भवास सोडलेला नाहीये बरं का आपण विषय. कारण मरताक्षणी पुढचा गर्भवास चालू आहे, आणि तोपर्यंतचा 9 महिन्यांचा गर्भवास, म्हणजे 9 महिन्यांचा, पण त्याच्या आधी जीवाचा प्रवास कसा होतो, या सगळ्याला आपण गर्भवास म्हणतो. आणि आपण म्हणून याचा सगळ्याचा विचार करतोय. तर जीव जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला त्याचा देह दिसत असतो, कारण त्याला चक्षु आहेत, त्याला मन आहे, त्याला ते कळतंय सगळं की माझा देह पडलाय. आणि आजूबाजूचे नातेवाईक रडतायत. तो म्हणतो, अरे रडता कशाला, मी आहे बाजूला तिथे. पण स्थूल देह नसल्यामुळे त्याच्याकडनं ते अभिव्यक्त होत नाही, आणि ते आपल्याला कळत नाही. तो म्हणतोय रडू नका, आणि तो अतोनात प्रयत्न करतो परत शरीरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी, कारण त्याला शरीर समोर दिसत असतं, पण त्याचे त्याचं कर्तृत्वच नाहीये. तो प्रविष्ट स्वतः होऊ शकतो. ते ईश्वरी नियोजनानुसारच होतं. त्याला काही त्याचं ज्ञान नसतं. आणि मग ते सगळे उचलून त्याला नंतर स्मशानात घेऊन जातात. त्यांच्याबरोबर तो निघालाय तिथे स्मशानात, तो तिथे आहे. आणि जेव्हा त्याच्या देहाला जाळलं जातं, जेव्हा त्याच्या देहाला जाळलं जातं तेव्हा त्याला अतोनात दाह होतो. आता दाह का होतो बघा, या दाहाला आपण ताप म्हणूया. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला तर आपण त्याच्यामध्ये तप्त होतो की नाही, होतात की नाही आपल्याला त्रिविध ताप. तर अशा पद्धतीने जेव्हा त्याचा स्वतःचाच देह जाळलेला तो बघतोय तेव्हा त्याला प्रचंड त्रास होतो, दाह होतो. म्हणून आपल्याकडे जे सगळे विधी आहेत, त्या विधींमध्ये असं म्हटलं जातं की प्रेतदाह शमनार्थाय विधी करिष्ये. म्हणजे त्याचा दाह शमन होऊ देत, तो कमी होऊ देत, त्याला कमी त्रास होऊ देत. आपल्याकडे इतक्या सुंदर पद्धती आहेत. आपल्याकडे श्राद्ध जे आहे ना, ते रोज करायला सांगितलंय बरं का, म्हणजे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. पण हल्ली ते सगळं करत नाहीत तसं. मग आपण 9व्या दिवशी, खरं म्हणजे 9व्या दिवशी काय करतात, तर पहिल्या दिवशीपासून 9व्या दिवशी पर्यंतच सगळं श्राद्ध पुन्हा केलं जातं. पण हल्ली काय करतात की 9 आणि 10 पण एकत्र कलप केलं जातं. पण थोडंसं आपण याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करणार, कारण हे सगळं गर्भवासामध्ये येतंय. आपण ज्या पद्धतीने उपनिषदाचा आधार घेऊन की हा प्रवास चालूच आहे, ते जीवाचं कर्म चालूच आहे तिथे त्याच्या नकळतपणे. आणि 9व्या दिवशीला आपल्याकडे एक विधी आहे की आपल्याकडे एक दर्भ, कारण त्याचा अवयव तर जाळले गेलेले आहेत, एक दर्भ घेतला जातो. आणि दर्भाने मंत्र म्हटले जातात, कारण पुढच्या प्रवास करायला परत त्याला अवयव हवेत. आणि आपल्याला हे माहिती असेल बऱ्याच जणांना की या श्राद्धाला अवयव श्राद्ध असं म्हणतात, कारण पुढचा देह घेताना त्याला सगळं हवं की इंटॅक्ट परत. आणि आपल्याकडे मंत्र इतके सुंदर आहेत की त्या मंत्रांनी तो मंत्रित देह सूक्ष्म आहे, तो मंत्रित देह तयार केला जातो. आणि ते त्याला सांगितलं जातं की बाबा आता, म्हणजे 10व्या दिवशी आपल्याला माहिती आहे 10व्या दिवशीचे विधी काय होतात ते, की 10व्या दिवशी ते कावळा येतो आणि तो जे आपण दान केलेलं असं पिंडदान, तिकडे तो स्पर्श करून जातो. आणि मग जर का वासना जास्त असतील तर मग घरचे लोक काहीतरी सांगतात, आम्ही हे करू का, ते करू का, आणि मग तो ते करून जातो. पण त्याचं हे सगळं शमन होण्यासाठी हे सगळे विधी केले जात आहेत, की 9व्या दिवशी ते अवयव श्राद्ध करून जणू त्याला परत जिवंत केलं जातं की आता परत तुला दुसरीकडे जायचंय बाबा, तू प्रेत योनीमध्ये आहेस. कारण त्या दिवशी पर्यंत आपल्याकडे 10 दिवसाचं सुतक सांगितलंय बघा, 10 दिवसाचं. कारण 10 दिवस त्याच्या घरापासून जर आपण ते स्मशान घाटावर जाऊन ते करतोय सगळे विधी, तर ते स्मशानापासनं किंवा आपण ते मंदिरात हल्ली काय करतो ते तिथे जाऊन जे लोक परत मुलगा असेल, पुत्र असेल, ये जा करतोय, त्याच्याबरोबर हा ये जा करतोय घरी. 10 दिवस हा जीव तिथे असतो घुटमळ, कारण त्याला देहाची सवय असते तोपर्यंत. आणि 10व्या दिवशी जे आपल्याकडे मंत्र म्हटले जातात तेव्हा त्याला सांगितलं जातं की आता तुझं घराशी नातं संपलं. आणि त्या दिवशी त्याचं घराशी नातं संपतंय
आपल्याकडे विशेष महत्व हे आपण जे हे करतोय काय अस्थि विसर्जन, त्याला पण विशेष महत्व आहे बघा. अस्थि विसर्जन, अस्थि का, अस्थि म्हणजे हड आहेत आपली. शास्त्र असं म्हणतं, हे गरुड पुराण सांगतंय बरं का सगळं. आणि गरुड पुराण जे आहे ते आपल्या घरचं जर कोणी गेलं असतं तर गरुड पुराण वाचावं असं म्हणतात. पण अगदी कटाक्षाने बऱ्याच लोकांना हे माहितीच असेल, तरी आता विषय निघाला म्हणून सांगते की गरुड पुराण जे आहे ते आपण स्वतःच्या घरी कधीच ठेवायचं नसतं. गरुड पुराण कधीही विकत घ्यायचं नसतं. मग काय करायचं, तर कोणी तेवढ्या पुरतं आपल्याला ते आणून देतं. पण ते घरी न वाचता अशी जी मंदिर असतात तिकडे जिकडे हे सगळं कार्य केलं जातं तिकडे जाऊन तेवढ्या पुरतं ते वाचायचं, किंवा मंदिरात जाऊन मंदिरातनं घ्यायचं आणि वाचायचं, किंवा लायब्ररी मधनं आणायचं आणि तेवढ्या पुरतं वाचायचं. ते घरी ठेवायचं नसतं असं शास्त्र आहे. आणि या गरुड पुराणात हे सगळे विधी दिलेले आहेत. मग 10व्या दिवशी काय होतं की अस्थि विसर्जनाबद्दल आपण बोलत होतो की अस्थि म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त टणक भाग कुठला आहे, तर तो हड आहे. हड टणक आहेत सगळ्यात. आणि या वासना ज्या असतात त्या सूक्ष्म असतात, म्हणून त्यांना बाहेर जाता जाता ते हाडांना क्रॉस करून बाहेर जाऊ शकत नाहीत. म्हणून शास्त्र असं म्हणतं की आपल्या हाडांवर जणू ते थांबलेले असतात, म्हणजे ते डेपॉझिट होतात तिथे, असं आपल्याला समजायच्या पद्धतीसाठी आपण समजून घेऊया. हाडांवर. म्हणून हड विसर्जन, अस्थि विसर्जन हे आपल्याकडे खूप महत्वाचं आहे की योग्य पद्धतीने ते शमन करणं. म्हणून अस्थि हे जे विधी म्हटले जातात ते मंत्रित देह परत तयार करण्यासाठी 9व्या-10व्या दिवशी, तेव्हा एक एक ब्रह्मरंध्राच्या ठिकाणीचं हाड, किंवा खांद्यांच्या इकडची हाड, किंवा 2 कमरेची हाड, पायाच्या इकडची हाड, असं ते एकत्रित करून ते मंत्र म्हटले जातात. आणि असं शास्त्र म्हणतंय की जेव्हा ती हाड एकत्रित केली जातात तेव्हा त्या जीवाला ह्या आपल्या अस्थि आहेत असं त्याला ओळखता येतं. पण त्याला तिथे मात्र सांगितलेलं आहे की आता तुला काय करायचं आहे, तर तुझं आणि या घराचं नातं संपलं आणि आता तू काय कर, तर तुझा पुढचा प्रवास कर. बघा आपल्याकडे किती शास्त्रे आपण करत नाही श्राद्ध, पण आपण हळूहळू हा विषय आपण आत्ता का घेतला, हे हळूहळू त्याची लिंक लागणार आहे आपल्याला. आणि हे सगळं जाणणं, याला अवयव श्राद्ध म्हणतात, हे सगळं जाणणं एकदा तरी किती महत्वाचं आहे हो. आणि इतका बारीक हा सगळा विचार जो आहे तो पूज्य मुळेशास्त्री काका म्हणून आहेत, त्यांची प्रवचनं मी कायम ऐकत असते. परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई आणि पूज्य मुळेशास्त्री काका, या तिघांकडनं खूप प्रवचनं मी ऐकत असते. आणि हा विचार जेव्हा मांडायचा आहे मला, म्हणून मी त्यांना परवा फोन केला होता, तेव्हा त्यांनी एवढं सगळं मला सांगितलं. आणि सांगितलं की अवयव श्राद्ध हा शब्दोच्चार जरूर कर, कारण आपल्याकडे इतका सुंदर विचार आहे. अवयवदान वगैरे आपल्याकडे, म्हणून शास्त्रीय विचार जर आपण केला तर ते करू नये असं म्हणतात. अगदी उघड आपण तसं म्हणू शकत नाही हल्ली, पण शास्त्रांकडे जावं, कारण आपल्याला एका लिमिटच्या पुढे कळत नसतं. म्हणून ते जाणून घेऊन ते करावं. ते योग्य असेल तर नक्की करावं. मानसिकता नक्की आपली ठरली पाहिजे आणि नक्की माहिती असेल तर जरूर करावं. नाहीतर शास्त्रामध्ये काय दिलंय त्या पद्धतीने आधी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करावा आणि मग पुढे करावं. कारण ठोस, थांब, असं अट्टहास हेच तुम्ही करा असं आपल्याला कधीही शास्त्र आपल्याला जबरदस्ती करत नाहीये. आणि ज्यांना ज्यांना आता हे वाईट वाटत असेल की अरे आपण आपल्या लोकांचं शास्त्रच नाही केलं, श्राद्ध नाही केलं, काही राहिलं असेल, काही कारणास्तव, काही वेगळीकडे आहेत, बरेच जण अमेरिकेत आहेत, तर त्यांनी पण वाईट वाटून घ्यायचं अडलेलं नाहीये. मला असं वाटतं आपण हा विचार केला होता मध्ये एकदा. आपल्याकडे सांगितलंय की जी तिथी असते आपली, त्या तिथीला फक्त तुम्ही दक्षिण दिशेकडे बघा, दक्षिण दिशेकडे बघा आणि 3 वेळा मनापासून श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण जे करतो त्याला श्राद्ध असं म्हणतात. त्या भगवंताचं स्मरण करा, त्या यमदेवाचं स्मरण करा. आर्यंबा ही त्याची देवता आहे, त्या आरंभेचं स्मरण करा आणि तिला सांगा की हे सगळं माझ्याकडनं काही घडलेलं नाहीये, पण हे सगळं झालं आहे संकल्प स्वरूपाने, असं तू समजून घे ग. आणि ते तत्व इतकं दयाळू आहे की ते सगळं लागू पडतं की आपण हे सगळं केलेलं आहे. म्हणून खंत वाटायची, आतापर्यंत काय झालेलं नाहीये त्याची खंत वाटायची आवश्यकता नाही. पण याच्या पुढे मात्र आपली जबाबदारी आहे की आपली मुलं, त्यांना माहित नसतं. जर आपल्याला जर माहित नाहीये तर ते पुढे आपल्याला ज्या प्रमाणात माहितीये ते समोरच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे, की जेणेकरून ते स्मरण तरी करतील या सगळ्या गोष्टींचं. बघा 10व्या दिवशी या जीवाचा आणि त्या घराचा नातं नातं तोडलं जातं, नातं संपतं. पण तो जीव जो आहे तो स्मशानात किंवा अजून कुठेतरी घुटमळतोय की, कारण अंतरिक्ष किती मोठं आहे. कुठेतरी ज्या जीवावर संस्कार योग्य पद्धतीने झालेला नाहीये
तो अंतरिक्षामध्ये कुठे पण जातो असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जेव्हा आपण योग्य पद्धतीचे संस्कार करतो तेव्हा त्याला पितृलोकापर्यंत आपले पाठवायची जबाबदारी आपली असते. जसं एका रॉकेटला अग्नी लावून रॉकेट आपण वर सोडतो, अग्नी लावल्यावर रॉकेट वर जातं, तसं या मंत्रांद्वारे त्या जीवाला पितृलोकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करावं लागतं. आणि हे सगळं जरी मंत्रांद्वारा नाही केलं तरी श्रद्धायुक्त अंतःकरणाने फक्त स्मरण आणि आतापर्यंत जर केलं नसेल तर परत सांगते की वाईट वाटून घ्यायचं नाहीये. कारण नाम जे आहे भगवंताचं नाम ते सगळ्यात आपल्या दोषांना धुवून टाकते. अजून किती किती दयाळू त्या परमात्म्याने व्हायचं. आणि त्याच्या पुढचे नंतर जे विधी आहेत 11वे 12वे 13व्याच्या 11व्याचे विधी 12व्याचे आणि 13व्याचे त्याला आपण अवयव श्राद्ध असंच म्हणतायत. आणि त्या अवयव श्राद्धामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विधी केले जात आहेत परत. कारण काय होतं त्या जीवाला त्याचं नातं घरापासून संपलेलं आहे पण पुढे जाण्यासाठी त्याला सांगावं लागते. आणि शिवाय त्याला आतापर्यंत सुखसोयींची सवय झालेली असते. म्हणजे त्याला त्याची गादी असते, त्याची उशी असते, त्याची चादर असते, किंवा तो एका पर्टिक्युलर जागी तो बसत असेल चहा प्यायला, त्याचा काहीतरी कप असेल, ज्या काही सुखसोयींची त्याला नेहमीची सवय आहे, त्याचा संस्कार त्याच्यावर झालेला असतो. आणि त्यासाठी आपल्याकडे जे भाताची पिंड तयार केली जाते, आपल्याकडे भात शिजवतात मग त्याच्यासाठी तांदळाच्या भाताला ते शिजवला जातो तो आणि त्याची पिंड तयार केली जाते. कारण त्याचा जो वास तयार होतो, शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे का हे बघा हे सगळं शास्त्र आहे. आता आपण जेव्हा वेदांत शास्त्राचा विचार करतो तेव्हा हे कर्म काहीच लागू पडत नाही. पण हे काही लागू पडत नाही म्हणून हे उडवून देऊन आपण फक्त ज्ञानाच्या प्रांतात जाऊ तर आपण कर्म उपासना आणि ज्ञान असं एक शिडी लावून ठेवलेली आहे. म्हणून हे उत्तम करण्याचा प्रयत्न आपण करणं, म्हणून हे सगळं जाणून घेणं योग्य आहे. भरपूर प्रश्न नंतर येण्याची शक्यता आहे पण फार प्रश्नामध्ये आपण नको पडूया. हे जेवढं जाणून घेता येतंय आणि परत एक अतिशय सुंदर उत्तर आपल्याला शास्त्राने दिलेले, हे जर आतापर्यंत केलं नाही तर नाम घ्या. आणि याच्या पुढे श्राद्ध ती तिथी आपल्याला जर माहिती असेल किंवा नसेल, सर्व पित्री आहेच आहे, तर तिथी असेल माहिती असेल तर त्या दिवशी श्रद्धायुक्त अंतःकरणाने नाम घ्यायचंय भगवंताचं. इतकं सुंदर आहे. पण एकदा तरी हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण हा सगळा प्रयास करत आहोत बरं का. तर ते तांदूळ जो शिजवला जातो त्याच्याने त्या वासाने तो तृप्त होतं असं म्हटलं गेलेलं आहे. त्रिपिंडी आपल्याकडे श्राद्ध पण करतायत आणि इतकं सुंदर जेव्हा आपण हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की आपल्या शास्त्रामध्ये किती मोठा विचार झालेला आहे. म्हणून आपल्याकडे गोत्र माहिती असणं फार गरजेचं आहे. त्रिपिंडीला काय करतात की त्याच्या अगोदर ते जीवाच्या अगोदरचे दोन त्यांच्या कुळातले म्हणजे त्यांच्या जे गोत्र आहे त्या गोत्रात ते दोघं जण जे आधी गेलेले असतात त्याच्याबरोबर हा जीव अटॅच केला जातो, आपण आपल्या शब्दामध्ये बोलूया, आणि मग त्यांना एकत्रित केलं जातं. म्हणजे ते त्याचे वडील आमच्याकडे आत्ताच सगळं झालेलं आहे म्हणून मी ते पाहिलेलं आहे. आणि ते गुरुजी सगळं आम्हाला सांगत होते की आपण हे सगळं काय करतो, हे आपण सगळं का करतोय, त्याचं शमण्यासाठी त्याच्यावर जे संस्कार झालेले आहेत सगळे वासनेंचे ते संस्कार शमण्यासाठी की तो इथून छान पुढे सटकणार आहे, पुढे छान जाऊ शकणार आहे, यासाठी ते सगळे विधी आहेत. किती सुंदर सगळं सांगणं आहे बघा. आपल्याला एक सांगितलं जातं की त्या विधीमध्ये हे सगळे केल्यानंतर म्हणजे जीव पितृलोकापर्यंत त्याला पोचायचं असतं आणि पितृलोकापर्यंत पोचताना एक वैतरणी नदी अशी नदी लागते म्हणे. आता शास्त्र हे सगळं सांगतंय, अगदी फार काही आपण सारखा याचा विचार नाही केला तरी एकदा तरी आपल्या कानावरनं हे सगळं जाऊ देत. ती वैतरणी नदी लागते आणि तिच्याबद्दल असं सांगितलं जातं की ती वैतरणी नदी आपण स्वतःच्या क्षमतेवर पार करू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला गायीचं शेपूट किंवा बैलाचं शेपूट धरून ते पार करावं लागतं म्हणे. म्हणून आपल्याकडे जर माहिती असेल, बऱ्याच जणांना हे माहिती असेल की 11वं 12वं 13वं यामध्ये गोदानाचा एक कार्यक्रम असतो आणि अगदी खरोखर जर गोदान जरी नाही केलं तरी आपण ते आपण केलंय अशा पद्धतीचं मंत्र म्हटले जातात आणि मग ते त्यांना आपल्या जीवाला तिथून पार करता येतं असं म्हटलं जातं. किती सुंदर आपल्याकडे हे बारीक 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 विचार आहेत बघा. आपल्याकडे वर्ष श्राद्ध हेही महत्वाचं सांगितलेलं आहे. कारण 13व्या दिवशीचं जे भोजन आपण ब्राह्मणांना घालतो, कारण त्यांना ते मंत्र येत असतात, त्या ब्राह्मणांना ज्यांना ते मंत्र येतात ते ब्राह्मण असं आपण त्यांना म्हणूया. आणि त्यांच्या देहामध्ये अशा काही सूक्ष्म घटक मुक्तम भगवंतांनी देऊन ठेवलेले आहेत की त्यांना जेवायला घातल्यानंतर तिथपर्यंत ती पोहोचण्याची सोय आहे. हे शास्त्राची बैठक आहे. डॉक्टर काका सांगतात नो द सिस्टम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टम. त्या सगळ्या कर्मामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. 13व्याचं जेवण जेव्हा ब्राह्मण भोजन जेवतात आणि नंतर आपल्याकडे वर्ष श्राद्ध आहे आणि वर्ष श्राद्धाला आपण परत पहिल्या वर्ष श्राद्धाला तर अतोनात महत्व आहे.
कारण त्याच्यानंतर त्याचा जीवाचा पुढचा प्रवास आपण ऐकणार आहोत, पुढे आपण विषय घेणार आहोत आणि कठोपनिषदामध्ये तो विषय कसा येतो आहे हे पण बघणार आहोत. म्हणजे आपण हा विषय समजण्यासाठी भगवद्गीतेचा आधार घेतलाय, दुसरा ऐतरेय उपनिषदाचा आधार घेतलाय, पुढे गरुड पुराणाचा आधार घेतलेलाच आहे आणि परत कठोपनिषदाचा पण आधार घेणार आहोत. एक मंत्र त्याच्यामध्ये कसा आला आहे ते आपण बघणार आहोत पुढे परत. कारण वर्षश्राद्धाला काय करतो आपण, ब्राह्मण जेवण परत घालतोय आणि आपल्याकडचं एक वर्ष म्हणजे आपलं संवत्सर, म्हणजे आपल्या भूलोकाचं संवत्सर म्हणजे पितृलोकातला एक दिवस. बघा पद्धती किती सुंदर आहेत बघा आपल्याकडे. म्हणजे आपण 13व्याला ब्राह्मण भोजन घातलेलं आहे आणि ते ब्राह्मण भोजन परत आपण वर्षश्राद्धाला घालणार आहोत. म्हणजे आदल्या दिवशी पण तो जीव जेवला आणि त्याच्यासाठी तो एकच दिवस आहे, तो दुसऱ्या दिवशी पण जेवला आणि आपण जेवायला आपण दिवसामध्ये 2 वेळा जेवतोय, सकाळ आणि संध्याकाळ, रात्र, जे काय सकाळ रात्र आपण 2 वेळा जेवतो. तसं 2 वेळा त्या जीवाला भोजन देणं म्हणजे एक तर संवत्सर श्राद्ध, म्हणजे तो जीव ज्या तिथीला गेलेला असतो त्या तिथीला ब्राह्मण भोजन घालायचं, किंवा आपल्याला ज्याला शक्य आहे त्याला भोजन नाही घालता आला परत स्मरण करा की मी भोजन घातलंय, काम होतंय, म्हणून परत त्या कर्मामध्ये अडकायचं नाहीये, फक्त स्मरण महत्वाचं आहे. एक तर त्या संवत्सर तिथी म्हणजे 1 वर्षानंतरची तिथी, दुसरी तिथी ती म्हणजे पितृपक्षामध्ये जी तिथी असते, सर्व पित्री अमावस्या नाही, जर काही माहितीच नसेल सर्व पित्री अमावस्याला हे ब्राह्मण लोक गेट टुगेदरचं भोजन असं म्हणतात. म्हणजे नाहीच काही शक्य तर तेव्हा करा, पण जर शक्य असेल तर त्या तिथीला तुम्ही श्रद्धापूर्वक अंतःकरणाने भोजन घाला किंवा स्मरण करा. आपण सोपं करायचा प्रयत्न करूया, पण आपण सिस्टीम समजून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे 2 वेळाचं भोजन झालं, एक संवत्सर, एक पितृपक्षामधलं, आणि आपण पाणी पण पितो. आणि म्हणून अक्षय तृतीयाला उदक कुंभ दान द्यायची पद्धत आहे. ते उदक म्हणजे पाणी दान दिल्यासारखं होतं आणि तिकडे पितरांना पाणी मिळतं, 2 वेळेचं भोजन आणि पाणी असं मिळतं. आणि वर्ष श्राद्धानंतर आपण आपला मुख्य विषय सोडलेला नाही आहे, गर्भवासाबद्दलच विषय चालू आहे सगळा. 1 वर्षानंतर काय होतं की 1 वर्षापर्यंत, आणि हे जे 1 वर्ष आपण आधी पण उल्लेख केला होता मृत्यूच्या समय जेव्हा विचार केला तेव्हा, की 1 वर्ष जे आहे ते सगळ्या धर्मियांमध्ये हे 1 वर्ष सांभाळलं जातं कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने. आपल्याकडे वर्ष श्राद्धाला महत्व आहे, कारण 1 वर्षानंतर पितृलोकामधनं तो जीव त्याचा पुढचा प्रवास चालू करायला सुरुवात करतो. जणू यमदेवाने त्याला सांगितलं की आता तुला पुढे काय करायचं आहे, ते पुढे तू इथपर्यंत प्रवास कर आणि प्रयत्नपूर्वक करत जातो तुझा असं ते होतं. त्याचा जरी स्वतःला नाही करता आला तरी तो त्याच्या योजनेनुसार ते होत असतं. आणि आता गरुड पुराण असं सांगतंय की 1 वर्षानंतर काय होतं बघा. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा मी पहिल्यांदा जेव्हा मंदाताईंकडनं हा विषय ऐकला तेव्हा माझ्यासाठी तो संपूर्णपणे नवीन होता. गरुड पुराणामधला विषय आहे. तो जीव जो आहे तो ढगांमध्ये प्रविष्ट होतो. सूक्ष्म लिंग देह, ते सगळं कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मन तिथे आहेच आहे, ते सूक्ष्म आहे सगळं. तो ढगांमध्ये प्रविष्ट होतो. ढगांमधनं तो पर्जन्यात जातो, तो पाण्यात जातो. तर केवढं त्याला कष्ट आहेत बघा. हे सगळं गर्भवास चालू आहे त्याला किती काम आहे तिथे सगळीकडे. तो पर्जन्यात जातो, पर्जन्यामध्ये तो भूमीमध्ये जातो, कारण त्याला कुठेतरी तरी जन्म घ्यायचा आहे. आणि एवढं सगळं करून तो जर भूमीवर पडला, भूमीवर त्या मातीत न पडता तो जर फक्त दगडावर पडला तर परत बॅक टू पॅव्हेलियन, परत प्रवास सुरू करा. नरदेह मिळणं हा किती मोठा घबाड योग आहे हे आपल्याला कळतं. एवढा त्रास करून आपण बाहेर येतो आणि परत विषयामध्ये बरबटले जातोय आपण. आणि म्हणून शास्त्र असायला आपल्याला हे माहिती असणं फार गरजेचं आहे. जर का तो दगडावर पडला तर गेला, परत परत चालू करा तो सगळा प्रवास. तो ढगांमधनं पर्जन्यात जातो, पर्जन्यामधनं तो भूमीत जातो, भूमीमधनं तो वनस्पतीत जातो, आणि या सगळीकडनं त्याला बॅक टू पॅव्हेलियन जायची पूर्ण शक्यता आहे. म्हणजे किती आतो, आणि त्याच्यावर परत काहीच नाहीये, ते ईश्वरी नियोजन आहे सगळं. पण त्याला हे करत बसायला लागतं सारखं. तो वनस्पतीमध्ये जातो, वनस्पतीमधनं तो अन्नात जातो. स्त्री जे अन्न बनवते त्या अन्नामधनं तो पुरुष देहात जातो. आता तो जो बाकीच्या लहान मुलांच्या देहात गेला, स्त्रीच्या देहात गेला, किंवा काय तो जर का म्हाताऱ्या पुरुषाच्या देहात गेला तर त्याचा परत उपयोग होणार नाहीये. त्याने राईट पुरुषाच्या देहात जाणं गरजेचं आहे. तिथून तो वीर्यात जातो, वीर्यामधनं तो स्त्री योनीमध्ये जातो, आणि स्त्री योनीमधनं तो गर्भात गेलेला आहे. आणि मग तो पुढचा गर्भवास जो आपल्याला माहिती आहे, ते पचणं जे आहे ते उलट अधोमुख रे दुःख त्या बालकासी, हे जे सगळं श्लोकात आलेलं आहे.
पण अगदी आपण सुरुवातीला जो विचार घेतला ऐतरेय उपनिषदामधला, की आधीचा देह सोडला म्हणजे पुढच्या देहाच्या जन्माची तयारी आहे, तिकडेच त्याचा जन्म आहे पुढचा. आणि म्हणून आपण या सगळ्याला हिरण्यगर्भ असं आपण त्याला म्हटलं, आणि तो गर्भामध्येच त्याचा सगळा प्रवास चाललाय. म्हणजे म्हणून हा गर्भवासामधनं सुटणं हे किती महत्वाचं आहे. म्हणून आपण हा सगळा विचार आता घेतला. कठोपनिषद काय म्हणतंय, की आपण एवढं सगळं करून आपण कुठल्या योनीमध्ये जन्माला जाणं, जर कर्म योग्य नसतील तर आपण जाऊ कुठल्या तरी कुत्र्या मांजराच्या योनीमध्ये, आणि तिथून मग परत आपल्याला कधी ते नरदेह मिळणार. आणि परत एक विवेक चूडामणी मधला श्लोक आहे, तो आता श्लोक मला आठवत नाहीये, पण त्याच्यामध्ये शंकराचार्य असं म्हणतात की 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. एक म्हणजे मनुष्य देह, दुसरं मुमुक्षत्व, आणि तिसरं मोठ्या पुरुषाचा आश्रय, म्हणजे सद्गुरूंचा आश्रय. म्हणजे जर आपल्याला देह मिळालेला आहे तर आता मुमुक्षत्व जागृत करणं हे आपल्या हातात आहे. आणि एवढं करून मोठ्या पुरुषाचा आश्रय म्हणजे सद्गुरूंचा आश्रय मिळवलाच पाहिजे, नाहीतर हे सगळं जन्म व्यर्थ होऊन जातं. हा गर्भवास आपला या योनीमध्ये आलोय की नाही आपण. कठोपनिषद काय म्हणतं, कठोपनिषदामधली एक श्रुती आपण घेणार होतो, ती श्रुती असं म्हणते, योनी मन्ये प्रपद्यन्ते शरीरात्वाय देहिनः स्थाणुमन्येनु संयन्ति यथा कर्म यथा श्रुतुम. यथा कर्म, ज्या पद्धतीचं कर्म तू केलेलं असशील त्याच्यावरनं ठरतं की तू कुठल्या योनीमध्ये जाणार आहेस. शरीरात्वाय देहिना म्हणजे माणसाचं शरीर, माणसाचा देह तुला मिळणार की तो जर नाही, अजून कितीतरी देह आहेत. कारण श्रुती असं म्हणते, स्थाणू मन्ये तू संयंती. स्थाणू म्हणजे स्थिर अशा योनीमध्ये, म्हणजे एक तर झाडं वगैरे असतील किंवा त्याच्याही खालची अधम योनी, याच्यामध्ये आपण जाऊन पडतो. म्हणून इतका हा सगळा गर्भवास सहन करून याच्या पुढे आता आपल्याला चुकवायचं नाही आहे. म्हणजे या येरझारा थांबवणं किती गरजेचं आहे, त्याचा उपाय आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये मिळालेला आहे. मला असं वाटतं गर्भवासाला धरून हा आपला खूप मोठा आता विचार झाला. आणि त्याचा पुढचा श्लोक, त्याच्या पुढचा जो आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणतात की आपल्या मनाला आपलं हित काय आहे हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि ते हित म्हणजे काय ते सांगताना त्याच्या पुढच्या चरणामध्ये असं समर्थ म्हणतायत की रघुनायका दृढ चित्ती धरावे. हा आता आपण 22 श्लोकापर्यंत आलेलो आहे. 2 श्लोकांचा आपण श्लोकांकडे आपण पाहिलेलं आहे. त्याच्या वेगळ्या पद्धतीने सार रूपाने आपण ते पाहिलेलं आहे. ते यातना कशा आहेत, त्या कामना जर ठेवल्या द्रव्यदारेमध्ये तर ते यातना त्या गर्भवासाच्या कशा होतात हे आपण आतापर्यंत पाहिलं. पण असं मनाला थोडंसं वाईट वाटलं की नाही हे सगळं ऐकल्यानंतर. आणि मग समर्थ लगेच त्याच्यावर औषध देत आहेत की उपाय देत आहेत की आपल्याला. समर्थ असं म्हणतात की रघुनायका दृढ चित्ती धरावे. आता हा किती गोड विषय सुरू होतोय बघा सगळा. शास्त्र विचार आपण घेतला, आता परत आधारच घेणार आहोत आपण भगवंताचा, आणि हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बघा समर्थांना रघुनायका दृढ चित्ती धरावे, चित्ती असा शब्द आला. आणि चित्ती म्हणजे काय ते आपल्याला, चित्त म्हणजे आपल्याला माहिती आहे. आता आपला अभ्यास खूप झाला आतापर्यंत, गेले 6 वर्ष आपण अभ्यास करतो. मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. संकल्प विकल्प करतं ते मन असतं. निश्चयात्मक हा बुद्धी ही. आणि मग आपल्याला माहितीये की चित्त म्हणजे काय, अवधारणात्मक हा चित्त. हा चित्त शब्द वापरलाय की नाही या चरणामध्ये समर्थांनी. म्हणजे काय, जे आतमध्ये आत्ता, जर का आत्ता मी संकल्प विकल्प करत असेल तर ते मन चालू आहे. पण आत्ता आपलं सगळ्यांचं चित्त एका ठिकाणी हे ऐकण्यात आहे. मग आपल्या आत्ता अंतःकरणामध्ये चित्तामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी आहे का, भारताविषयी काहीतरी वेगळं चाललंय का, चीनमध्ये काय चालू आहे, असं काहीच आत्ता आपल्या चित्तात नाहीये. आपण म्हणतो की नाही तुझं चित्त थाऱ्यावर नाही का, याचा अर्थ आत्ता आतमध्ये धारण केलेल्या स्टेटमध्ये काय आहे, याचा अर्थ आत्ता माझ्या आतमध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये काय आहे, ऍक्टिव्ह स्टेज मध्ये काय आहे, ऍक्टिव्ह फॉर्म आत्ता आतमध्ये काय ऍक्टिव्ह आहे त्याला म्हणतात चित्त. छान कळलं की नाही, चित्ताचा अर्थ छान कळला. आणि समर्थ इथे काय म्हणतायत की रघुनायका दृढ चित्ती धरावे. म्हणजे रघुनायक जो आहे त्याला नायक म्हटलंय, तर त्याचं कौतुक करतायत. कारण समर्थांसाठी रामापेक्षा मोठा कोणीच नाही, त्याला वेगवेगळी विशेषणं वापरतात. इथे रघुनायक म्हटलंय. तर रघुनायकाला दृढ चित्ती धरावे. चित्ती धरावे म्हणजे ऍक्टिव्ह स्टेज मध्ये, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कोण धरावं, तर रघुनायक. आणि ऍक्टिव्ह म्हणजे सारखं ऍक्टिव्ह, आणि सारखं ऍक्टिव्ह, किती सुंदर श्लोक आहे हा. म्हणजे सारखं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये रघुनायकच पाहिजे. म्हणजे सारखं अनुसंधान हे रामाचंच हवं असं समर्थ म्हणतायत. किती छान कळला हा श्लोक, नाही कळला
तो नाही पूर्ण झाला. कारण आपण मगाशी काय विचार केला, अंडरलाईन कशाला केला, आधी गर्भवासाला त्याचा विचार झाला. आणि आता या श्लोकामध्ये अंडरलाईन कशावर केलंय, म्हणजे फोकस कशावर करायचंय, कुठल्या गोष्टीवर फोकस करायचंय, तर रघुनायका दृढ चित्ती धरावे. आपण असा एक विचार घेऊया की समर्थांना रघुनायका दृढ चित्ती धरावे हे सांगावं का लागलं? का लागलं? कारण आपण ते दृढ धरलेलं नसतं. म्हणून आपल्याला असं फार वाटतं की आपण त्याला दृढ धरलेलं आहे, आता माझं चित्त इथे लागलेलं आहे, आता माझं मन इथे लागलेलं आहे, हा अभ्यास मला आवडतोय. पण खरंच आपण जर त्याला दृढ धरलं असतं त्या रघुनायकाला, तर आपल्याला हे जे सगळं दैनंदिन व्यवहारात हे सगळं जे बाधत आहे, सारखं वर खाली आपलं चाललेलं आहे, हे काही आपल्याला बाधलंच नसतं. ज्या अर्थी हे सगळं आपल्याला बाधतंय, हे सगळं आपल्याला जाणवतंय, त्या अर्थी रघुनायकाला आपण दृढ धरलेलं नाहीये. आणि रघुनायकाला दृढ धरणं म्हणजे काय, ते कसं धरायचं असतं, किंवा किती काळ त्याच्यामध्ये जातो, कारण ते सहज होत नाही. केवढा काळ त्याच्यामध्ये जातो, आणि ते आपण आता याच्या पुढे थोडासा विचार करणार आहोत. एक छोटीशी कथा घ्या, छोटीशी नाही खरं म्हणजे मोठीच. म्हणजे आत्ताचं सत्र पुढे अजून अर्धा तास दिसतंय मला घड्याळ, आणि अर्धा तास जवळजवळ एक कथा चालू राहणार आहे. आणि त्या कथेमधनं आपल्याला लघुनायका दृढ चित्ती धरावे, दृढ करण्यासाठी सगळा विचार घेणार आहोत. आणि तो दृढ करण्यासाठी किती काळ जावा लागतो त्याचं गांभीर्य आपल्याला कळणार आहे. कारण मला वाटत असतं मी दृढ धरलेलं आहे, मी दृढ धरलेलं नाहीच याची जाणीव आपल्याला असा अभ्यास केला की होते. बघा, आपण कथा घेतोय आणि आपल्याला प्रत्येक वेळेला नवीन नवीन छान छान कथा मिळत असतात. ती समर्थांची कृपा नाही का हो आपल्यावर, त्या रामाची कृपा नाही का आपल्यावर? आपण कथा आज जी घेणार आहोत, बऱ्याच जणांना माहिती असेल, मला तरी माहित नव्हती अभ्यास करण्याच्या आधी. ती कथा आहे ती गरुडाची आहे. आणि गरुड आपल्याला माहितीये की गरुड कोण आहे, तर तो भगवंताचा वाहन, ते भगवंताचं वाहन आहे. तो वैकुंठवासी आहे, तो वैकुंठात राहतो तिथे भगवंताबरोबर, आणि तो ज्ञानी आहे. गरुड हा ज्ञानी आहे, तरी पण त्याच्या मनात प्रश्न पडला. बघा, काहीतरी समजून आपल्याला खूप काही कळतं असं वाटत असतं, तरी पण त्याला प्रश्न असा पडला की राम जो आहे, बघा प्रश्न त्याला काय पडलाय की राम जो आहे तो नक्की भगवंत आहे की नाही. कारण त्याला प्रश्न पडणं साहजिक होतं. आपण रामायण जे वाचलेलं आहे, त्या रामायणामधली आपल्याला कथा माहितीये की त्या युद्धामध्ये मेघनादाने काय केलं, तर ते मेघनादाने नागपाशात त्या रामाला आणि लक्ष्मणाला बांधून ठेवलं. आणि जेव्हा राम ते त्यांना सुटता नाही आलं, नाही त्याच्यामधनं बाहेर येता आलं, तेव्हा काय केलं नारद मुनींनी, तर गरुडाला पाचारण केलं, गरुडाला बोलवलं होतं. आणि गरुडाला, कारण गरुड आणि नाग जे आहेत ते शत्रू आहेत, म्हणून नारद मुनींनी गरुडाला बोलवलं होतं की तू ये आणि बंधनामध्ये जो राम अडकलेला आहे त्याला त्याच्यामधनं सोडव. आणि गरुड तेव्हा आला होता आणि त्यांनी बंधनामधनं सोडवलं होतं रामाला, त्या नाग, ते व्यालपाश म्हणजे नागपाश याच्यामधनं. गरुड, आपल्याला बऱ्याच जणांना ही माहिती असली कथा की गरुडाने सोडवलं होतं. आणि गरुड जेव्हा परत निघाला तेव्हा त्याच्या मनात आलं की अरे, राम म्हणजे राम हा मोठा आहे, त्याच्याकडे कर्तृत्व आहे, तो दशरथाचा पुत्र आहे, हे सगळं मला कळतंय, पण तो भगवंत आहे. आणि तो जर भगवंत आहे, मग तो बंधनात कसा अडकला गेला आणि माझ्याकडनं कसा सोडवला गेला? साहजिक आहे की नाही असा प्रश्न पडणं. कारण आपल्या सगळ्यांना तसंच वाटत असतं. आपण करतोय कर्तृत्व, काहीतरी संकट आलं आपल्या घरी आणि आपण पुढाकार घेऊन काहीतरी केलं, मी केलं, मग तो कुठे आहे, तो का काही करत नाहीये, येतं की नाही आपल्या सगळ्यांच्या मनात. कारण आपण त्याला दृढ जाणलंच नसतं पकडण्यासाठी, त्याला जाणतच नाही आपण, आणि म्हणून त्याला दृढ पकडत नाही होत आपण. तसं जसं गरुडाला हे कळलं नव्हतं की ते व्याल म्हणजे नाग जे होते ते मायामय होते, आणि ते जर मायामय होते तर याचं बंधन पण मायामय होतं, हे त्याला कळत नाहीये. आणि त्याच्या मनात मात्र प्रश्न तो खदखदतच राहिला की राम नक्की भगवंत आहे की नाही. कारण हेच आपल्याला सगळ्यांना शोधायचंय की आपल्याला सगळ्याला नक्की माहित नाहीये की तो आहे की नाही. कारण तो जर नक्की असला असता, दृढ असं माहिती असलं असतं, तर या हेलकाव्यांमधनं आपण कधीच दूर गेलो असतो आणि या गर्भवासामधनं आपण सुटलोच असतो. मग त्यांनी काय केलं, गरुडाने काय केलं, तर तो गरुड एक दिवस जातो नारद मुनींकडे
आणि नारद मुनींना सांगतो की मुने, माझ्या मनात कधीपासून एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. तर ते म्हणतात, काय प्रश्न आहे तुला? की राम हा भगवंत आहे की नाही, असा माझा प्रश्न आहे. तर नारद मुनी हसतात आणि म्हणतात, अरे कधी काळी मला पण हा प्रश्न पडला होता. मग आपल्या सगळ्यांना लगेच बरं वाटतं की आपल्याला हा प्रश्न आहेच आहे, पण ते माहित नाहीये की तो नक्की आहे की नाही. अशा कथेमधनं आपल्याला निश्चित कळतं, तरी अनालाइज करता येतं की निश्चित आपल्याला खरंच माहितीये की नाही. आणि नारद मुनी काय म्हणतायत की तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाहीये, कारण गरुड हा ज्ञानी आहे. आणि नारद मुनी असं म्हणतायत की मला दुसरं काही कामच येत नाही, भक्तीपूर्ण अंतःकरण आहे त्यांचं. मला दुसरं काही काम येत नाहीये. मला भगवंतानी एकच मुख दिलेलं आहे आणि त्या एका मुखाने भगवंतानी त्याचं नाम, त्याचं गुणगान करायला मला सांगितलंय, म्हणून मला ज्ञान येत नाही. गुणगान करता येतं पण ज्ञानवाला मी नाही. म्हणून तू काय कर, तर तू माझे निर्माते जे आहेत, मला ज्यांनी निर्माण केलं आहे, म्हणजे माझे जे पिता आहेत, त्यांच्याकडे तू जा, म्हणजे ते तुला उत्तर देतील. गरुड म्हणतो ठीक आहे, मी जातो तिथे. आणि तिथून पुढे निघताना गरुडाला प्रचंड आनंद होतो. म्हणजे वा, काय मी प्रश्न विचारलाय. म्हणजे कोणाकोणाला, म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्नाबद्दल, स्वतःच्या प्रश्न, मी काय प्रश्न चांगला विचारलाय याच्याबद्दल फार अभिमान असतो बघा, स्वतःच्या प्रश्नाबद्दल. तसं गरुडाला फार स्वतःबद्दल अभिमान अजूनच वाढतो की मी काय प्रश्न विचारलाय की नारद मुनींना उत्तरच देता नाही आलं. आणि त्यांनी मला आता त्याच्या पुढच्या देवाकडे, म्हणजे ब्रह्मदेवाकडे, निर्माता जे आहेत, पिता आहेत नारद मुनींचे, ते ब्रह्मदेवाकडे पाठवलं. ब्रह्मदेवाला जाऊन पण गरुडाने हाच प्रश्न विचारला की काय हो, माझ्या मनात एक प्रश्न पडलाय की राम नक्की भगवंत आहे की नाही. ब्रह्मदेव आधी विचारतात, तुला पाठवलं कोणी? तो म्हणतो नारद मुनीने. ते म्हणतात, वाटलंच मला, असं काम तोच करतो, कळ लावायचं काम. आणि मग ब्रह्मदेव असं म्हणतायत की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी पण देऊ शकणार नाहीये, कारण मला 4 मुख आहेत आणि 4 वेद आहेत आणि माझे सगळे मुख जे आहेत ते वेदांचं पठण करण्यामध्ये व्यस्त आहेत. म्हणून माझ्या या मुखामधनं मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाहीये. गरुडाला अधिकच आनंद झाला. म्हणजे एकानन, एकमुख असलेला जो आहे नारद मुनी जे आहेत, त्यांच्याकडनं उत्तर नाही मिळालं. आता चतुरानन जे आहेत त्यांच्याकडनं, एकानन नाही, चतुरानन नाही, म्हणजे आता त्याला वाटतं आता पुढे कोणाकडे तुम्ही पाठवताय मला मग. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात, तू काय कर, तर तू भगवान शंकरांकडे जा. आता शंकरांचं उपास्य दैवत कोण आहे, म्हणून तू भगवान शंकरांकडे जा, तुला ते उत्तर देतील. गरुडाला प्रचंड आनंद झाला. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणे, मी जातो. म्हणजे एकाननाकडनं चतुराननाकडे आणि चतुराननाकडनं पुढे पंचाननाकडे. आणि मग त्याला वाटतं की असं जर होत राहील तर मला सगळ्यांना नंतर सांगता येईल अभिमानाने की कुठल्या देवाने मला समजवलंय, पण हे सगळे खालचे देव मला समजूच शकले नाहीयेत, असा अभिमान त्याच्या मनात होतोय तयार. आणि मग पंचाननाकडे त्याच्या मनात विचार करतोय षडानन, कार्तिकेय षडानन. आणि मग त्याच्या मनात पटकन विचारून गेला की जर षडाननाकडे पण उत्तर नसेल तर बापरे, मला दशाननाकडे जावं लागेल. आणि दशाननापेक्षा कोण अजून जास्ती अधिक प्रताप रामाचा जाणतो. पण हा सगळा विचार करत मात्र गरुड जो आहे तो भगवान शंकराला भेटायला जात असतो. आणि रस्त्यातच त्याची आणि शंकर भगवानांची भेट होते. भगवंत शंकर त्याला रस्त्यातच भेटतात. हा रस्त्यातच त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो भगवान शंकरांना की माझ्या मनात एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. काय प्रश्न आहे तुझा? की राम जे आहेत ते नक्की भगवंत आहेत की नाही, हा माझा प्रश्न आहे. तेव्हा शंकर असं म्हणतात, अरे एरवी मी तुला उत्तर दिलं असतं, पण तू असं रस्त्यात भेटलायस ना मला. कारण शंकर पण कुठेतरी निघालेले असतात आणि त्याच्या धामाला पोचायच्या आधीच ते एकमेकांना रस्त्यात भेटले असतात. काय सुंदर संकेत आहे, छोट्या छोट्या गोष्टींना संकेत मिळतात आपल्या कथा ऐकताना. रस्त्यातच भेटलेत. भगवान शंकर असं म्हणतात की मी तुला इथे रस्त्यात उत्तर देऊ शकत नाही, कारण हे मध्ये ना, मध्ये हा फार घोळ होतो, गडबड होते यामध्ये. म्हणजे तू जर जिकडे असला असतास तिकडेच थांबून जर मला हाक मारली असतीस तर मी तिथपर्यंत तुला उत्तर द्यायला आलो असतो, किंवा मी जिथे आहे तिथपर्यंत जर तू पोहोचला असतास तर मला तुला उत्तर द्यायची गरजच भासली नसती. पण हे मध्ये आहे ना रे, ते फार वाईट आहे. म्हणजे याचं उत्तर काय, म्हणजे याचा अर्थ काय सांगायचंय भगवान शंकरांना, की सर अज्ञानामध्ये जिकडे आपण सगळे असतो पण आपल्याला नक्की माहितीच नाहीये की त्याचं खरं स्वरूप काय आहे.
तो कसा आहे आणि तेच माझं खरं स्वरूप आहे हे आपल्याला माहित नसतं, म्हणून तो प्रश्न पडलाय त्याला. म्हणजे तू जिथे आहेस तिथे म्हणजे अज्ञानातच स्वीकारून जर तू स्वीकारलं असतंस की मला अज्ञान आहे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रद्धेने स्वीकारलं असतंस की मी अज्ञानी आहे, मला कृपया करून सांगा बुवा तुम्ही, तर मी स्वतः तू जिथे आहेस तिथपर्यंत आलो असतो. पण तू स्वतःला मध्ये ज्ञानी समजतं की मला सगळं समजतंय, मला जाणून घ्यायचंय, आणि माझ्यापर्यंत जर आला असतास तर तुला सांगायची गरजच नसली असती, तुला कळलंच असतं, तुझी झेप जर तिथपर्यंत झाली असती तर. पण आता हे सगळं मधल्यामध्ये आहे आणि मधलं जे असतं ते खूप वाईट असतं रे. बघा, समजून घेण्यासाठी किती सोपं आहे खरं आपल्याला. पूर्ण जागृत अवस्था जेव्हा असते आपली, जागृती सकाळ जागे होत आपण सगळे, तेव्हा आपल्याला स्वप्न पडतं का? आणि अगदी गाढ झोपेत जेव्हा आपण असतो, पूर्ण संपूर्णपणे गाढ झोपेत, स्वप्न पडत नाही. स्वप्न हे मध्ये पडत असतं, प्रातिभासिक संपूर्ण, हे वाटतंय ते वाटतंय, आणि ती अवस्था अतिशय वाईट असते. म्हणून मी तुला त्याचं उत्तर देऊ शकणार नाहीये. तर तू काय कर, तुला मी पुढे पाठवतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर पार्वती मातेला अतिशय वाईट वाटतंय. पार्वती माता असा विचार करते आहे की तुम्हाला जेव्हा सगळं उत्तर माहितीये तेव्हा तुम्ही त्याला उत्तर का देत नाही आहात? तेव्हा शंकर काय सुंदर उत्तर आहे. शंकर भगवान असं जणू तिला म्हणताय की खग जाने खग ही की भाषा, खग जाने खग ही की भाषा. खग म्हणजे पक्षी, आणि पक्षी ही पक्षाचीच भाषा समजू शकतो. म्हणून मी काय करणार आहे की मी त्याचं उत्तर न देता, उत्तरेकडे एक निलगिरी पर्वत आहे, त्याला सांगण्यात येतं गरुडाला की तुला उत्तर हवंय ना, तर तू काय कर, तर निलगिरी पर्वतवर तू जा, कारण तिकडे काकभिशुंडी महाराज आहेत आणि ते तुला उत्तर देतील. काकभिशुंडी महाराज म्हणजे कावळा. सो अभिमान गरुडाचा वाढलाय की एका पुढचा एक देव, म्हणजे ते एकानन चतुरानन पंचानन हे सगळं आपण पाहिलं. मग आता पुढे कुठे पाठवणार असं त्याला वाटत असताना धक्कन खाली त्याचा अहंकार पडला की कावळ्याकडे जाऊन विचारायचं, कावळा. पण शंकर जे आहेत ते पार्वतीला समजवत आहेत की खग जाने खग ही की भाषा, म्हणजे पक्षाची भाषा समजू शकतो. कारण आपण जे आहोत ते निरपेक्ष आहोत, कुठल्याही पक्षात नाही होत आपण. पक्षी याचा अर्थ काकभिशुंडी महाराज आहेत, त्यांनी भक्तीचा पक्ष घेतलेला आहे. आणि गरुड जे आहेत, गरुड जो आहे तो ज्ञानाचा पक्षात आहे, आणि म्हणून ज्ञानाच्या पक्षातलो जो आहे त्याला भगवान शंकरांनी भक्तीच्या पक्षाकडे पाठवलं की जेणेकरून भगवंत कसा आहे, त्याचं रूप काय आहे, कसा तोच सगळीकडे आहे हे कळण्यासाठी भक्तीची कास धरावी लागते. आपण समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतो आहोत आता, आणि समर्थांच्या दासबोधाकडे जरी आपण पाहिलं तरी समर्थांनी इतकं सगळं ज्ञान प्रकरण सांगून ठेवलेली आहेत. पण या ग्रंथाला मुख्य काय सांगायचं आहे ते सांगताना समर्थ म्हणतात की भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथात काय आहे तर भक्तीचेनी योगे देव, भक्तीची का जर पकडलीत तर त्या योगेस तुम्ही खऱ्या देवाला जाऊन भेटता. तर हा रघुनायक कसा देव आहे हे जाणण्यासाठी भगवंत शंकरांनी काय केलं, तर त्यांनी या गरुडाला काकभिशुंडी महाराजांकडे पाठवलं. आणि काकभिशुंडी महाराजांकडे तो जेव्हा गेला तेव्हा ते रामाची कथा सांगायला सुरुवात करणार होते. काकभिशुंडी महाराज आपल्याला माहिती आहेत, ते तुलसीदास रामायणामधलं एक पात्र आहे, आणि ते जे आहेत काकभिशुंडी महाराज हे रामायणाचे वक्ते, ते रामायण सांगतायत, कथा सांगतायत सगळ्यांना. आणि त्याचा श्रोता जर कोणी असेल तर ते गरुड आहेत. मग गरुड ऐकतोय आणि काकभिशुंडी महाराज हे सांगतायत, आणि इतकी सुंदर कथा सांगितली संपूर्ण की रघुनायका दृढचित्ती धरावे. हे दृढ धरण्यासाठी, दृढ होण्यासाठी गरुडाला काय काय करावं लागलं, एकाकडनं दुसरीकडे, दुसऱ्याकडनं वेगळीकडे, वेगळीकडनं तिकडे वेगळीकडे, हे सगळा प्रवास करावा लागलाय दृढ होण्यासाठी. जोपर्यंत आपण जात नाही संतांच्याकडे, या ग्रंथाकडनं त्या ग्रंथाकडे, जोपर्यंत आपण गुरूंना शरण जात नाही होत तोपर्यंत दृढ धरणं, शरण गेल्याशिवाय होणारच नाहीये. आणि दृढ धरणं म्हणजे काय आहे हे जाणण्यासाठी आपण हे सगळं बघतोय. आणि इथे जे आहे ते गरुडाला महती कळली बरं का,
रामाची महती, राम भगवंत आहे ते कळलं, पण त्यांना आता प्रश्न पडलाय की मला पुढे जाऊन सगळ्यांना सांगायचंय की मला कोणामुळे कळलं, तर काकभिशुंडी महाराजांमध्ये. आणि काकभिशुंडी महाराजांबद्दल मला काहीच माहित नाहीये. म्हणून अतिशय विनम्रपणे इथे गरुडाने प्रश्न विचारलाय काकभिशुंडी महाराजांना. बऱ्याच जणांना ही कथा पण माहिती असेल, पण आपला जो मुख्य आशय आहे आजचा, आपला मुख्य आशय आजचे हे 3 श्लोक जे आपण शिकतोय ते या पुढच्या कथेमधनं सुरू होणार आहे की काकभिशुंडी महाराज म्हणजे नक्की कोण. हा प्रश्न जेव्हा गरुडाने विचारला तेव्हा काकभिशुंडी महाराज जे आहेत ते स्वतःचं जे आयुष्य चरित्र जे आहे त्याच्याबद्दल ते सांगायला लागले. आणि आपला आजचा श्लोक जो आहे की गर्भवासामधनं सुटणं, आणि ते कशासाठी सुटणं, ते रघुनायका दृढ चित्ती धरणं म्हणजे काय हे आपल्याला खरं म्हणजे ते पुढच्या थोड्याशा 15-20 मिनिटात आपल्याला कळणार आहे. एक एक करून आपण हळूहळू जातोच आहे पुढे. काकभिशुंडी महाराजांनी सांगायला सुरुवात केली. गरुडाने जेव्हा प्रश्न विचारला की मला तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, ज्यांच्यामुळे मला रघुनायक हाच सर्वस्व आहे, हा भगवंत आहे, हे मला तुमच्यामुळे कळलेलं आहे, म्हणून तुम्ही कोण आहात ते मला सांगा. आणि स्वतःबद्दल जेव्हा काकभिशुंडी महाराजांनी सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आधीच्या सर्गामध्ये, म्हणजे आता कधी ते बोलत असतील त्याचा नको विचार करूया आपण सगळ्या या डिटेलिंगचा, की तेव्हा ते सर्ग कुठलं होतं, काय होतं चालू, माहित नाही आपल्याला. म्हणजे सत्ययुग आहे की मग ते त्रेतायुग आहे की मग ते द्वापार युग आहे की कलियुग, आपल्यालाही माहिती. पण काकभिशुंडी महाराज असं म्हणतायत की माझा जन्म जो आहे तो आधीच्या सर्गामध्ये कलियुगात झाला, आणि तेव्हा माझं नाव होतं भिशुंडी महाराज, आणि माझा जन्म हा अयोध्येमध्ये झाला. पण झाला कधी, कलियुगामध्ये. आणि कलियुग हे खूप नंतर झालंय, रामाच्या नंतर. आणि म्हणून रामाचा काहीसा प्रताप तिकडे जन्माला येऊन पण मला त्याचं महात्म्य नाही कळलं. दृढ धरणं म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल आपला विचार चालू आहे की दृढ धरण्यासाठी किती प्रवास, आणि आपल्याला कसं टार्गेटेड फोकस आपल्याला ठेवावं लागतं की ते जर दृढ धरायचं असेल तर, याच्याबद्दल आपला सगळा विचार चालू आहे आता. की माझा जन्म, काकभिशुंडी महाराज सांगतात, आधीच्या सर्गामध्ये अयोध्येत झाला, आणि माझं नाव होतं भिशुंडी महाराज, अयोध्येत झाला. आणि रामाचं महात्म्य तेव्हा मला कळत नव्हतं. आणि काय झालं नेमकं की तेव्हा अयोध्या नगरीमध्ये दुष्काळ आला आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, म्हणजे स्त्री पुरुष खूप मरण पावले. आणि मला अत्यंत राग आला की हा असा कसा भगवंत, म्हणजे हा काळजी कशी घेऊ शकत नाही माझी आणि बाकी इतरांची, अरे तुझीच नगरी आहे ना. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा 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 काही प्रसंग येतात छोटे मोठे, तेव्हा सगळ्याला आपण त्याला जबाबदार धरतो की तो येत कसा नाही, तो काही करत कसा नाहीये. आपलीच कथा चालू आहे बरं का, इकडे नाव आहे फक्त भिशुंडी महाराजांचं, ती आपलीच कथा असते. कारण आपण बाकी बाकी करतो तो आपल्यावर घेतो, आणि काही वाईट झालं तर ते त्याच्यावर. तो असं म्हणतोय की हा राम त्याचीच नगरी आहे, हा येऊन कसं काही करत नाही, म्हणजे तो नाहीच. आपलं पण असंच होतं, आपल्याला मदत नाही केली की तो नाहीच. आणि म्हणून भिशुंडी शर्माने काय केलं, तर भिशुंडी शर्माने अयोध्या नगरी सोडली आणि शोधत शोधत तो उज्जैनी पर्यंत पोहोचला. आणि उज्जैनी नगरी जी होती ती अशी बहरलेली, फळलेली, फुललेली, समृद्ध अशी ती नगरी होती. आणि या भिशुंडी शर्माला असं वाटलं की या नगरीचा जो देव आहे तो खरा आहे. आणि उज्जैनमध्ये शंकराचं मंदिर आहे, शंकराचं महात्म्य तिथे आहे. आणि तो म्हणतो की आता मी तिकडे राहणं पसंत केलं, आणि मी कोणाचा भक्त झालो, तर भगवान शंकरांचा भक्त झालो. शंकरानेच गरुडला तिकडे पाठवलं होतं. आता ही सगळी कथा ऐकतोय गरुड भिशुंडी म्हणजे काकभिशुंडी महाराजांकडे, की भिशुंडी शर्माची कथा काय आहे. की आता मी काय आहे की मी तिथे उज्जैनीमध्ये आलो आणि मी शंकराचा भक्त झालो, आणि मला तिकडे एक सद्गुरू पण, एक गुरु पण भेटले. त्या गुरूंना मी शरण गेलो आणि त्या गुरूंना सांगितलं अतिशय विनम्रतेने की तुम्ही कृपया करून माझा स्वीकार करा. आणि विनम्रतेने सांगितल्यामुळे त्याचा स्वीकार केला गेला. आणि ती विनम्रता जी होती ती बाह्य विनम्रता होती. आता जे सांगितलं गेलं की ही सगळी कथा आपलीच आहे, आतमधनं अभिमान गळला नव्हता. आपण पण करतोय हो सगळं बाहेर चांगलं, सगळ्यांशी चांगलं वागतोय, बोलतोय, सगळं करतोय, पण आतमधली अहंता आपली अजून संपलेलीच नाहीये. आणि तरी पण या कथेमधनं असं आपल्याला दिसतंय की सद्गुरू जे असतात, गुरु जे असतात, ते इतके दयाळू आणि कृपाळू असतात, हे जाणून पण ते आपला स्वीकारच करतात.
या संपूर्ण कथेमध्ये गुरु महात्म्य आपल्याला कळणार आहे. कारण रामदास स्वामींचे गुरु स्वामी हे प्रभू राम होते. आणि हा श्लोक रघुनायका दृढ चित्ती धरावे हे आपल्याला कोण शिकवतंय? सद्गुरू आपला स्वीकार करतात आणि त्याचा स्वीकार तिथे केला गेला आणि त्याला सगळं शिकवण्यात आलं. आणि बघता 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 हा भिशुंडी शर्मा ज्ञानी झाला. पण हे सगळं असताना त्याला रामाबद्दलचं काहीही ऐकणं पसंत नसायचं. म्हणजे भगवंत शंकर हा मोठा आहे, त्याचं गुणगान करायचं, ते सगळं कीर्तन गायचं, ते सगळं तो शिकला, ते सगळं त्याला मान्य असायचं. त्याचे गुरु त्याला समजवायचा प्रयत्न करायचे की अरे बाबा, तू तू शंकराचं नाव घेतोस, पण शंकर स्वतः कोणाचे उपासक आहेत. पण ते त्याला ऐकायचंच नसायचं, कारण तो अनुभव घेऊन तिथे आलेला असतो. आणि मग काय होतं की स्वतःचं ज्ञान स्वतः पंडित झाल्यामुळे आता गुरूंनी पुढे शिकवलेला त्याला पसंत होत नाहीये. तो स्वतःला मोठा समजायला लागलेला आहे. आणि म्हणून तो काय करायला लागतो, तर आपल्या गुरूंना तो टाळायला लागतो. तो बाहेर निघतो, तो स्वतः कीर्तन करतो, भगवंताचं म्हणजे भगवान शंकरांचं नाम घ्यायला लागतो, पण यांना टाळायचं. आणि एके दिवशी तो भगवान शंकरांच्या एका मंदिरात बसलेला असतो. आपण कुठेही आपल्या मुख्य विचाराचा धागा सोडलेला नाहीये बरं का, ते मध्ये मध्ये येतच राहणार आहे. आणि अतिशय योग्य पद्धतीने तो धागा पकडलाय आपण. भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये हा भिशुंडी शर्मा बसलेला असतो आणि त्याला समोरून आपले गुरु येताना दिसतात. आणि तो असा विचार करतो की अरे बापरे, गुरु जर समोर आले, त्यांनी मी त्यांना पाहिलं तर मला उठून नमस्कार करावा लागेल, आता मला त्यांना नमस्कार नाही करायचंय. आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये बसून चाललंय बरं काही सगळं. आणि घट्ट डोळे बंद करून घेतले त्याने की बघितलं तर नमस्कार करावा लागेल जवळ आल्यावर. पण तरी पण गुरु कृपाळू असतात, गुरु त्याच्या जवळपर्यंत येतात. आणि तरी पण हा जेव्हा उठत नाही, हे भगवान शंकरांना जेव्हा समजतं, तेव्हा भगवान शंकर अतिशय क्रोधाने तिकडे प्रगट होतात. खरं म्हणजे हा भिशुंडी शर्मा त्या भगवान त्याचंच नाव घेतोय, तरी पण शंकराला अतिशय क्रोध आलाय. आणि त्या क्रोधाने ते असं म्हणतात की आता जर मी इथे प्रगट झालो नसतो तर माझ्याकडनं अधर्म झाला असता, कारण तुझ्याकडनं इतका मोठा अधर्म घडला आहे. सद्गुरूंना आदर न देणं याच्यापेक्षा मोठा कुठला दोषच नाहीये. आणि म्हणून ते तिकडे प्रगट होतात आणि म्हणतात की मी तुला शाप देतो, मी तुला शाप देतो की तू 1000 जन्म सर्पयोनीमध्ये जाशील. तो थरथर कापायला लागतो ना भगवान शंकराला बघून. आणि तरी पण इकडे आपल्याला गुरूंचं महात्म्य कळतं आहे. रघुनायकाला शरण जाणं, महाराज तो स्वामी वायुसुताचा पुढचं चरण आहे. स्वामी, तो स्वामी असतो आपला, पण त्यासाठी आपल्याला दास व्हावं लागतं. आणि ते सद्गुरू काय म्हणतात, तिकडे गुरु उभे आहेत आणि ते गुरु असं त्याला त्या गुरु असं भगवंताला म्हणतायत की तुम्ही त्याला माफ करा, कारण तो त्याचा वावर जो आहे तो मायेत चाललेला आहे. तो मायेत वावर त्याचा असल्यामुळे त्याला तो काय करतो याची जाणीव नाहीये. त्याला प्रायश्चित्त द्या. किती कृपाळू असावं सद्गुरूंनी, किती कृपावंत असावं. आणि त्यांचं गुरूंचं ऐकल्यानंतर भगवान शंकर असं म्हणतोय की गुरूंचं ऐकणं मला भाग आहे, पण माझ्या मुखामधनं जे निघालेलं आहे की 1000 जन्म सर्पयोनीमध्ये जावं लागेल, ते पण खरं होईल. पण गुरूंनी प्रायश्चित्त द्यायला सांगितले, म्हणून 3 पद्धतीने मी तुला प्रायश्चित्त देतोय. एक म्हणजे तुला जन्म तर घ्यावे लागतील, पण एक म्हणजे तुला 1000 प्रत्येक जन्मामध्ये या गोष्टीचं स्मरण असेल. दुसरं, आपल्या कथेचा संदर्भ जो आहे, आपला जो मुख्य विचार त्याचा संदर्भ आहे असं आता जे सांगण्यात आलं होतं. दुसरी गोष्ट भगवान शंकरांनी सांगितली की हे 1000 जन्म जरी तू घेतलेस तरी तुला प्रायश्चित्त मिळावं. म्हणून मी तुला असं म्हणतोय की ते 1000 जन्म घेताना तुला जन्म आणि मरणाच्या यातना होणार नाहीत. आपल्याला इथे इतकं मुख्य शिकण्यासारखं आहे की जन्म घेताना यातना आणि मरताना यातना असतात हे आपल्याला माहितीच नाहीये. किती मोठं अज्ञान आहे. जोपर्यंत आपण जन्म आणि मरण हे यातना आहे असा विचार नाही केला तर आपल्याकडनं तो गर्भवास सुटणार नाहीये. आणि तिसरं त्याला असं सांगितलं की तुला मी इच्छा मरण देतो. म्हणजे किती कृपाळू आहेत की तू जन्माला 1000 जन्म तर तुला घ्यावे लागतील, सगळ्या जन्मामध्ये तुला स्मरण असेल, पण इच्छा मरण की जन्माल्यानंतर तू मरू शकतोस परत लगेच, कारण तुला इच्छा मरण आहे. आणि ते गुरु जे असतात ते म्हणतात आता माझं आणि तुझं नातं आत्ता पुरतं इथपर्यंतच होतं, आता मी मात्र जातो. आणि त्याला त्याच्या पुढे त्या भिशुंडी शर्माला
1000 जन्म स्मरण आहे सगळं काय घडलंय, आपण काय चूक केली होती. आपण त्या रामाला दृढ धरलं नव्हतं आणि त्याचं सगळ्याच स्मरण जे आहे म्हणून तो परत मरण स्वीकारत असतो. पण 1000 जन्म त्याला घ्यावे लागले होते त्या सर्पाच्या योनीमधनं. आणि 1000 जन्म झाल्यानंतर त्यांनी एक ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आणि तिथे त्याला लोमस ऋषी, मी पटपट सांगते गोष्ट कारण त्याच्या पुढे मला अजून एक छोटासा भाग घ्यायचा आहे. महाराज तो स्वामी वायुसुताचा म्हणजे काय याच्यामधनं आपल्याला शिकायचंय. आधी हा भाग संपवते. लोमश ऋषी म्हणून आहेत, ते ब्राह्मणाला 1000 जन्म घेतल्यानंतर ब्राह्मण जन्म घेतला आणि त्या जन्मामध्ये पण कृपा झालेली आहे. कारण सद्गुरू लोमश ऋषी म्हणून असतात, त्यांची भेट होते आणि लोमस ऋषी त्याला संपूर्णपणे निर्गुणाचं ज्ञान द्यायला बसलेत. आणि हा ब्राह्मण घरी जन्माला आलेला त्यांच्याशी तर्क कुतर्कच करतोय की नक्की राम भगवंत कसा, आणि मला तुम्ही जे निर्गुण ज्ञान सांगताय ते मला आता ऐकायचंच नाहीये. आधी मला सगुण रूपातलं त्याचं दर्शन होऊ दे, मग मी तुमचं नंतर ऐकीन. लोमस ऋषी त्याला सांगायचा प्रयत्न करतात की बाबा खरं काय आहे, त्याचं निर्गुण स्वरूप कसं आहे ते सांगायचा प्रयत्न करतायत, पण हा घेण्यासाठीच तयार नाहीये. आणि त्याच्यामुळे लोमस ऋषींना पण क्रोध आला आणि या ब्राह्मण म्हणून जन्माला आलेल्या त्या भिशुंडी शर्माला नंतर शाप दिला गेला की तू आता काय होशील. हे लोमस ऋषींकडनं शाप मिळाला की तू चांडाळ अशा पक्षी योनीमध्ये जन्म घेशील. आणि म्हणून हा जो ब्राह्मण आहे तो कावळा झाला, काक. आणि ते कावळा झाल्यानंतर लोमस ऋषींना अतिशय वाईट वाटलं आणि त्यांनी काय केलं की त्याने पटकन त्या कावळ्याला परत बोलवलं आणि त्यांना असं वाटलं की हा निर्गुणाचा अधिकारी नाहीये, हा सगुणाचा अधिकारी आहे. आणि असं असताना मी का बरं त्याला निर्गुण समजायचा मागे पडलो होतो. म्हणून परत त्या कावळ्या रूपामध्ये असलेल्या त्या ब्राह्मणाला बोलवलं गेलं आणि त्याला लोमस ऋषीने सांगितलं की मी तुला आता नाम देतो. आणि त्याला नाम दिलं गेलं आणि नाम जेव्हा रामाचं नाम दिलं गेलं याच्यामध्ये, तेव्हा लोमस ऋषींना असं वाईट वाटतं आहे की मी का बरं असं केलं आणि मी तुला का शाप दिला, का मी तुला शाप दिला, कारण तुझा देह वेगळा झाला. तेव्हा काक देहामध्ये तो म्हणतोय की हा देह आता मी कधीच सोडणार नाही, कारण या देहामध्ये मला रामाचं नाम मिळालेलं आहे आणि म्हणून हा देह पसंत करीन मी आणि याच्या पुढे फक्त रामाचं नाव घेणं मी घेत राहीन. आणि अशा पद्धतीने आपल्याला कळते की रामाचं नाव दृढ होण्यासाठी आपल्याला कुठून कुठपर्यंत प्रवास करावा लागतोय. दृढ धरणं हे तेव्हा त्यांना शक्य झालंय. आणि त्यांच्याकडनं पुढे गरुडांकडनं आणि कितीतरी लोकांना पुढे काक भिशुंडी महाराज हे वक्ते आहेत रामचरित मानसामध्ये. ते सांगतात, कथा सांगतात प्रत्येकाला रामचरित मानसाची. आणि आपण त्याच्या पुढचा विचार जो घेणार, मी असा उल्लेख केला होता, पुढे 5च मिनिटं दिसत आहेत मला. महाराज तो स्वामी वायुसुताचा, कारण हा जो आहे हा रघुनायक जो आहे तो स्वामी आहे. आणि कोणाचा स्वामी आहे, तो वायुसुताचा स्वामी आहे. आणि तो वायुसुताचा स्वामी का झाला, कारण वायुसुत म्हणजे हनुमंत हा दास झाला. हा विचार पण मगाशी आपण घेतला होता, दास होणं म्हणजे काय. आणि वायुसुताच्याच अंशामधनं समर्थ स्वतः तयार झालेले आहेत. समर्थ कोणाच्या अंशामधनं तयार झालेले आहेत. आणि समर्थांच्या चरित्राकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला दास होणं म्हणजे काय हे कळतं. आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रसंगावर समर्थ आपल्याला शिकवतायत हो, दास होणं म्हणजे काय. कारण दास जर झालो, रघुनायका दृढ चित्ती धरावे, दृढ जर धरलं तरच दास होतो आपण आणि तरच मग तो स्वामी होतो. आणि तो एकदा स्वामी झाला की हा सगळा गर्भवास आपल्याकडनं सुटतो आहे. बघा समर्थांच्या चरित्रामधली कथा आहे की समर्थांच्या बद्दल असं सांगण्यात येतं, पुढच्या 5च मिनिटात विचार घ्यायचा आहे की समर्थांनी ते देहात असताना त्यांनी देह ठेवण्याच्या आधी समर्थांनी त्यांच्या 11 पिढ्या पाहिल्या आहेत. 11 पिढ्या म्हणजे आपण फार फार तर आपला मुलगा पाहतो, आपलं मूल पाहतो, मग आपलं नातू पाहतो, फार फार तर पंटू पाहतो. पण समर्थांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की समर्थांनी 11 पिढ्या पाहिल्या स्वतःच्या. म्हणजे काय, आणि समर्थ तर स्वतः ब्रह्मचारी होते, मग 11 पिढ्या पाहिल्या म्हणजे काय. बघा 11 या आकड्याचं विशेष महत्व समर्थांच्या चरित्रामध्ये आहे. मग आपल्याला माहिती आहे 11 मारुती स्थापन केले, 1100 मठ स्थापन केली समर्थांनी आणि 11 पिढ्या पाहिल्या. आनंद वनभुवनी हे जे काव्य समर्थांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते 11 बहु 11 म्हणजे आक्रोश करावा लागतोय
जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडतंय, ते सुलतानी सगळं राजवट चालू होती, तेव्हा आक्रोश करा म्हणून पण ते 11 असा शब्द वापरतायत. पण 11 पिढ्या म्हणजे काय, त्याचा अर्थ असा की समर्थ स्वतः सद्गुरू असताना समर्थांचा शिष्य जो असतो तो सद्गुरू पदावर गेलेला असतो, त्याचा शिष्य जो असतो तो सद्गुरू पदावर गेलेला असतो, त्याचा शिष्य जो असतो तो सद्गुरू पदावर गेलेला असतो. आणि असं करत समर्थ असताना समर्थांचा 11वा शिष्य, त्याचा शिष्य असा 11वी पिढी समर्थांची ही गुरुपदावर गेलेली आहे. किती अभिमान असावा आपल्याला समर्थांबद्दल. समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतोय आपण. आणि प्रसंग असा आहे की समर्थांच्या समोर समर्थ बसलेत कीर्तन ऐकायला. कोणाचं, तर कल्याण स्वामींचं. स्वामी कधी होतात आणि दास होणं म्हणजे काय याच्याबद्दल आपला विचार चालू आहे. की समर्थांसमोर कल्याण स्वामींचं कीर्तन चालू आहे, पण कल्याण स्वामी हे त्यांचे दास आहेत. कल्याण स्वामींचं कीर्तन चालू आहे आणि कीर्तनचं इतकं सुंदर रंगलंय. काय असेल कीर्तन त्यांचं, असं 1-1.5 तास पकडून धरत नसत ते. इथे आम्हाला 1 तास पकडून धरायला पण त्रास होतो. असं तासन तास रात्रभर समर्थांचं कीर्तन चालत आणि इतके तल्लीन होत असत सगळे जण समर्थांचं कीर्तन ऐकताना. आणि तीच पद्धत समर्थांच्या सगळ्या शिष्यांची होती. समोर कीर्तन जे चालू आहे ते कल्याण स्वामींचं कीर्तन चालू असतं आणि कुठेतरी मागे समर्थ ऐकायला बसलेत. काय भाग्य, अहो भाग्य कल्याण स्वामींचं की आपलं कीर्तन आपल्या सद्गुरूंनी ऐकावं. आणि अतिशय उत्तम रंगलंय. सगळे तल्लीन झालेत ते कीर्तन ऐकण्यामध्ये आणि समर्थ स्वतः पण तल्लीन झालेले. आणि ते ऐकताना कुठला तरी एक प्रसंग कल्याण स्वामी समजवतायत. आणि तो प्रसंग चालू असताना समर्थ पटकन म्हणतात मध्येच की अरे कल्याणा, अरे तो अभंग घे रे तू इथे. आणि नम्रतेने कल्याण स्वामी म्हणतात, कुठला अभंग स्वामी, कुठला अभंग. आणि असं म्हणता क्षणी, बऱ्याच जणांना ही कथा माहिती असेल, असं म्हणता क्षणी समर्थांनी काय केलं, समर्थांच्या हातात टाळ होते, टाळ. समर्थ लांब बसले होते. समर्थांनी काय केलं, ते टाळ जे होते ते खाडकन त्यांच्या डोक्याकडे मारले, कपाळाला जाऊन मारलंय त्यांनी. आणि इतक्या काय समर्थांच्या अंगात ताकद असेल हो, किती बलोपासना केली समर्थांनी. आणि ते कपाळाला लागताच घळा 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 रक्त यायला लागलं. आणि ज्या क्षणी रक्त आलं त्या क्षणी समर्थांनी जे काही आतापर्यंत अभंग रचना केलेली आहे ती 40,000च्या घरात असं म्हणतात. 40,000च्या वर अभंग रचना. आणि त्या 40,000मधनं बरोबर समर्थांना जो सांगायचा आहे तो अभंग तिकडे कल्याण स्वामींना तोच अभंग आठवला. याचा अर्थ असा आहे, स्वामी कधी होतो तो आपला, जेव्हा दास आणि स्वामी हे दोघं एका स्तरावरच असतात. ते एकरूपच असतात, ते एकच असतात. जे आपल्या स्वामींना सांगायचंय तेच त्यांना कळलं असतं त्या क्षणी. कुठला अभंग असं जेव्हा कल्याण स्वामीने विचारलं, त्या अर्थी तेवढ्या क्षणापुरतं का असेना कल्याण स्वामी हे थोडेसे खाली उतरले होते, थोडेसे वेगळे झाले होते त्यांच्यापासून. आणि ज्या क्षणी त्यांनी मारलं त्यांना त्या क्षणी ते परत एकरूपावर आले आणि नक्की त्यांना काय सांगायचं हे कळलं. दास होणं म्हणजे काय हे आपण पाहिलं. आणि दास आपण जेव्हा होतो तेव्हाच ते स्वामी असतात आपले. आणि असे जेव्हा स्वामित्व ते आपलं ते घेतलेलं असतं, जेव्हा दृढ विश्वास आपला होतो अशा पद्धतीने रामावर, आपल्या सद्गुरूंवर, तेव्हाच हा सगळा गर्भवास जो आहे तो आपला संपतो. इतका विचार घेऊन आता मात्र इकडेच थांबते. 5-10 मिनिटं बहुतेक पुढे गेले असेल म्हणून क्षमा मागते. आणि पुढचा शांती मंत्र जो आहे तो घेण्यासाठी मी विनंती करते. आता मी मात्र इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम.